महाराष्ट्र शौर्यांची भूमी आहे आणि नेहमीच त्यांनी शौर्य दाखवण्याचं काम केलेले आजपर्यंत आपल्या सर्वांचा इतिहास आहे. अशा ठिकाणी मला राज्य सरकारच्या वतीने येण्याची संधी मिळाली. तसंच आम्हाला आत्ताच देशमुख साहेबांना, मला नितीन राऊत साहेबांना, आमचे लोकप्रतिनिधी अशोकराव विजयरावांना कोरेगाव भीमाचा तिथं विजयस्तंभ विकास आराखडा मंजूर करा, उच्च न्यायालयात जाणे संबंधित प्रलंबित प्रकरणाचं त्याच्यामध्ये नियुक्ती करा, असे काही आणखी निकाली काढा, असे काही निवेदन दिलेली आहेत. खरं तर मी आता जिल्ह्याचा पालकमंत्री मागच मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि इथं आत्ता ज्या जागा आहेत त्या खाजगी लोकांच्या जागा आहेत आणि इथून पुढं कायम लोक 1 तारखेला येणार, दर्शन घेणार, अभिवादन करणार. त्यावेळेस सरकारनं पुढाकार घेऊन इथल्या काही जागा पार्किंगच्या करता, लोकांना तिथं सुविधा देण्याच्या करता, गर्दी त्या ठिकाणी जास्त होऊन काही वेगळे प्रकार घडू नये त्याकरता आले पाहिजे. अशाही प्रकारचं नियोजन आम्ही केलेलं आहे. फक्त स्थानिक ज्यांच्या जमिनी आहेत त्यांना योग्य प्रकारचा मोबदला देण्याचं काम राज्य सरकारच्या वतीने केलं जाईल. त्याबद्दल कुठली पण अडचण त्या ठिकाणी येणार नाही आणि त्या जमिनी ताब्यामध्ये घेऊन, कारण आता कोरेगाव भीमा असेल इकडचा सगळ्याच परिसर प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढतोय. हा रस्ता पण महत्त्वाचा आहे, नॅशनल हायवे तो पण उद्याच्या आणखी रुंद होणार. ह्या सगळ्या घटना लक्षामध्ये घेता प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना आहेत. त्या सूचनेचा आदर करत, जे काही एक भावना समाजाच्या आहेत, जनतेच्या आहेत, त्या भावनेचा आदर करत राज्य सरकार यामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडेल. सुदैवाने पालकमंत्री पण आहे, अर्थमंत्री पण आहे. राज्य सरकारकडनं आर्थिक बाजू पण पूर्णपणे सांभाळली जाईल. त्यात कुठलीही अडचण येऊन दिली जाणार नाही, अशा प्रकारची ग्वाही देखील आजच्या या महत्त्वाच्या दिवशी मी या निमित्तानं महाराष्ट्रात सांगतो. पुन्हा एकदा सर्वांना, सर्व शौर्यवीरांना, शहीदांना अभिवादन करतो. यंदाचा संकल्पमध्ये 9 महिने आपल्या सगळ्यांचे वाया गेले, तशा पद्धतीने ती भर भरून काढायची. सगळ्यांचे छोटे मोठे उद्योजक असतील, एकंदरीतच विकास कामांच्या संदर्भात असेल, निधीची कमतरता असेल, केंद्राकडनं येत असताना निधी जो काही त्यांनी कबूल केलेला होता तो निधी आजपर्यंत पण आलेला नाही. परंतु हे एकमेकावर ढकलण्याच्या ऐवजी आता काही जगातल्या काही देशामध्ये एक दुसरा व्हायरस आलेला आहे, त्याचे पण थोडंसं काळजी आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी घ्यावी लागणार आहे. आणि मास्क वापरणं, सुरक्षितता ठेवणं, काळजी घेणं, गर्दी टाळणं, या सगळ्या गोष्टी तितक्याच तत्परतेने सगळ्यांनी केल्या पाहिजेत. आणि पुन्हा अर्थव्यवस्थेला गती कशी देता येईल, पुन्हा व्यवहार मोठ्या प्रमाणावर चालून कुठल्याही घटकाला त्यापासून वंचित राहू द्यायचं नाही, अशा प्रकारची भूमिका महाविकास आघाडीचं सरकार यामध्ये करणार. अभिवादन करण्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. पुणे जिल्हा प्रशासन आणि कोरेगाव भीमा विजय स्तंभ समितीकडनं हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. जय स्तंभ परिसर आणि
जय सभा परिसर सुशोभित आणि रांगोळी काढून मस्त सुंदर असा केलेला प्रभाव केलेले लॅपटॉपला लावावं लागेल, लॅपटॉप घ्यावं लागेल आल्यावर. कॅमेरा मागे हां 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 बरोबर. ती मोठी वायर लावायची आणि तो बार अलीकडे आणायचा जमलं ना तसं. हां तसं हां आणि तो तिथं दुसरा कॅमेरा जवळच आहे ना, त्याला छोटी वायर छोटी लावा. वायर लावायची. त्याला सांगा तसं करायचं. तसं करू. ते बरं पडतं. त्यासाठी मी मिक्सवर सजेस्ट केलं होता 2 नाही 3 जोडा तुम्हाला हे आऊट दिला असता. सर तिथं घेऊया बरं का. मिक्सर त्यासाठी करणार म्हणजे सरांनी जे काकांनी पण विचारलं होतं मिक्सरला कसं 2-3 तुम्हाला तिथे HDMI आऊट दिला असता अजिबात 1% काहीच प्रॉब्लेम नसतात. HDMI आपल्या मोठ्या डायरेक्ट तिथं येऊन आला असतं तुम्हाला HDMI लॅपटॉपला मिळाला असता ब्रेकअपच जमलं नाही का ते का नाही केलं काय ते म्हणले एवढं हे नाही बजेट असं मिक्सरचा विषय ड्रॉप केला त्यांनी डायरेक्ट लॅपटॉपवरती प्रॉपर मिक्सर आला असता ना 1% आणि काहीच त्यात काय विषय नाही कालच तुम्ही सांगताय का त्यांना ते डिवाईस थोडं आहे ना मी सांगितलं ना फोन करून तर मी काकांशी बोलून हां त्या अलीकडचा हिरवा दिसतात ना पाईप त्या ठिकाणी डिवाईस घ्या म्हणजे तिथं कोण थांबत नाही तर डिपार्टमेंट असतं कारण इकडं लोक मीडियावाले आले की उत्तम सर काय करा ते मोठी HDMI आहे ना ती ह्या डिवाईसला जोडा डिवाईस थोडं अलीकडे घ्या ते माची केली नाही उघडा त्याच्या अलीकडे पोलीस तिथपर्यंत डिवाईस जर आलं तर बॅक साईडला सोपं जाईल गोष्ट तर मग त्या कॅमेऱ्यासाठी आपली ती जोडा जी आता तुम्ही HDMIला जोडली त्या डिवाईसला या ठिकाणी कोण आलं तर तुम्हाला थोडंफार निदान थोडं मागं पुढं चालू चालू ना गट विकास अधिकारी शेतकरी आपण या ठिकाणी जे समाज मानवता देण्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल आपलंही हार्दिक असं स्वागत करण्यात येत आहे. त्याचबरोबर तेरणे गावचे सरपंच रुपेश जिनोबळे फक्त आलेले आणि ग्रामपंचायत आमचंही या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करण्यात येत आहे. आलेल्या सर्व मान्यवर पुणे जिल्हा प्रशासन आणि परिणाम विभागीय संघ सेवा समितीकडून हार्दिक असं स्वागत करण्यात येत आहे.
मानवता देण्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचं हां भीमापूर गावी शरण स्तंभ सेवा समितीकडून हार्दिक असं स्वागत करण्यात येत आहे. या ठिकाणी आलेल्या सर्व भीमांचं हार्दिक असं स्वागत करण्यात येत आहे. थोड्याच वेळा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर थोड्याच वेळात येत आहे. या ठिकाणी थोड्याच वेळात आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचं आगमन होणार आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचं सेवा समितीच्या वतीने हार्दिक स्वागत. छोटी आहे सर स्टेजवर लावा म्हणजे या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल भीमापूर गावी शरण स्तंभ सेवा समितीकडून हार्दिक असं स्वागत करण्यात येत आहे. सर्व ऑनलाईन विनंती आहे, सोशल डिस्टन्सिंग ठेवा. सहकार्य करा. जी आहे ना 25-30 फूट ती जोडा डिवाइस अलीकडे घ्या ना. डिवाइस अलीकडे घ्या. हां डिवाइस घ्यायपैकी अलीकडे घ्या. या ठिकाणी जय समाज अभिवादन करण्यासाठी आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आपल्याही समितीकडून भीमापूर गावी शरण स्तंभ सेवा समितीकडून हार्दिक असं स्वागत करण्यात येत आहे. त्याचबरोबर त्यांच्या सोबत आलेले तमाम सहकारी आपलंही या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करण्यात येत आहे. कृपया सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा. आज या ठिकाणी जयस्तंभ अभिवादन करण्यासाठी पुणे जिल्हा ग्रामीण मंडळाच्या वतीने आणि जिल्हा या सर्व मान्यवरांना आपण कोरोना महामारीच्या अनुषंगाने सर्वोत्तम काळजी घ्यायची आहे. सर्वांनी अभिवादन करण्यासाठी येत असताना तोंडाला मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करणे यासारख्या सूचनांचं आपण संपूर्ण पालन करावयाचं आहे. जाता है।
संवाद अभिवादन करण्यासाठी आलेल्या तमाम आंबेडकर यांचं हार्दिक असं स्वागत करण्यात येत आहे. या ठिकाणी जे समाज मानवता देण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व सर अभिवादन करण्यासाठी तुम्ही आलाय कोरोना व्हायरस शासनाचे केंद्र आणि राज्य दोघांचे प्लॅन नाही आहे. कदाचित दोन्ही व्यवस्था राज्य शासन आणि केंद्र शासन जर अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा प्लॅन असला तर मला वाटतं या कोरोना व्हायरसने निर्माण केलेल्या परिस्थितीमध्ये आपण मार्गदर्शन एकंदरीत असं असतं लोक सांगतात आहेत काय निर्णय घेतात, पण शासन ठरवत नाही आहे की काय निर्णय झाले पाहिजे. देवाने
सांसद आहेत त्यांना आम्ही हे करा अमुक करा आणि त्याच्यावरती बोलतो की सगळी व्यवस्थित असतात आदेश काढतात मुंबईमध्ये असतात पुण्यामध्ये असतात चालू झाली पाहिजे गाड्या चालू केल्या सगळ्या खूप आहे माझ्या निर्णय घेण्याची क्षमता ही सरकारकडे असते हा मोठा बदल होईल कोरेगाव किंवा इथल्या विकास आराखड्याबद्दल चर्चा आहे आणि तो राबवला जाईल असंही थोड्या वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर तो कसा असायला हवा इथला विकासाबद्दल आपल्या काही चर्चा केली सर एल्गार परिषदेला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे. विजय वळसे पाटील मात्र 30 जानेवारीवरती ठाम आहे की एल्गार परिषद त्यांचा निर्णय येते की झेडस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे सर्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत. पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी आलेल्या सर्व मानवयांचं जिल्हा प्रशासन आणि कोरेगाव विजयनगर सेवा समिती हार्दिक असं स्वागत करत आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व विमानांना विनंती आहे, मास्कचा वापर करा, गर्दी टाळा. मास्कचा वापर करा आणि गर्दी टाळा. पुढे चालत राहा. एका जागेवर जास्ती जर उभे राहू नका. तिवारी जी अपना माइक दे दो उनको, अपना माइक दे दो. अपना सुशांत के पास माइक है. सुशांत के पास ये लगा लो यार कुछ कह ऐसे थोड़ा सा आगे चल आणि आपण गर्दी न करता कोरोनाचा सामना आपल्याला करायचा आहे आणि कोरोनाचा सामना हा सामना करायचा आहे आणि मी करतो कोरोनाचा सामना आणि तुम्हाला नवीन वर्षासाठी खूप शुभकामना. या शुभकामना देतो आणि अभिवादन करतो आणि तो मुद्दा आपण करायचा आणि करायचे आहे.
जय महाराज. सर्वांनी 2 मिनिटं शांत. शहीद भीम सैनिक अमर रहे. शहीद भीम सैनिक अमर रहे. शहीद भीम सैनिक अमर रहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. थोडं बाकी कार्यकर्ता अरे बदलून ये ना. अरे समोर नाही. चला पुढे पुढे चला. अरे या ना इथून. अध्यक्ष कसं काय पुढे सरळ मार्ग. चला खाली चला. खाली चला. खाली चला. चला साईडला. बाकीचे झालं बाजूला. चला 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 या तुम्ही पुढे चला. तुम्ही पुढे चला. म्हणजे त्यांना विचारा पहिलं. या ठिकाणी आलेल्या सर्व भीमानुयांचं जिल्हा प्रशासन आणि भीमापालिका विचारणा समितीच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. सर्वांना विनंती आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क वापरा. गर्दी टाळा आणि पुढे चालत राहा. पुढे चालत राहा. सर्व भीमानुयांना विनंती आहे पुढे चालत राहा. एका जागेवर अजिबात गर्दी करू नका. पुढे चालत राहा. पुढे चालत राहा. पुढे चालत राहा. मास्कचा वापर करा. मास्कचा वापर करा. पुढे चालत राहा. सर्व भीमानुयांचं विजय स्तंभात मानवंदना देण्यात आलेल्या सर्व भीमानुयांचं भीमापालिका विचारणा सेवा समिती आणि जिल्हा प्रशासनातर्फे हार्दिक आता स्वागत करण्यात येत आहे. या ठिकाणी मानवंदना देण्यास आलेले सूर्यदादा पटोळे आपलं हार्दिक आता स्वागत करण्यात येत आहे.
समोर दुसरा कप्पा दुसरा पाठीमागचा त्याच्या पाठीमागचा चला या ठिकाणी सर्वांना विनंती करण्यात येत आहे की या ठिकाणी सर्वांना विनंती करण्यात येत आहे चला चला सर्व परिसर मोकळा करा चला व्हॉलेंटियर पुढे चालत राहा चला आलेल्या सर्व भीम सैनिकांचे सहर्ष स्वागत सर्व भीम सैनिकांना विनंती आहे पुढे पुढे सरकत राहा फोन करायचं ना सकाळी